किशोर दराडेंनी शिक्षकांचा अपमान केल्याचा आरोप आहे। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंची दराडेंवर टीका आहे। शिक्षक गुलाम होतील असं वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला। शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारात किशोर दराडे यांनी लोणी येथे मुख्यमंत्री साहेब तुम्ही यांच्या इच्छा पूर्ण करा, शिक्षक तुमचे गुलाम होतील आणि आयुष्यभर सेवा करतील असं धक्कादायक विधान केलं। त्यावर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी दराडे यांचा परखड समाचार घेतला असून या अपमानाबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला। शिक्षक हा सेवा करणारा सेवक आहे, त्याला गुलाम बनवू इच्छिणाऱ्या दराडे यांना शिक्षक मतदारसंघात शिक्षक नक्कीच धडा शिकवतील असं मत विवेक कोल्हे यांनी व्यक्त केलं। असा गैरअर्थ करू नका। या राज्याचे मुख्यमंत्री सगळ्यांसाठी आमच्यासाठी सगळं महत्वाचे आहे। त्यांनी आमच्या शिक्षकांसाठी इतकं दिलेलं आहे, 1160 कोटी रुपये त्यांनी आम्हाला दिले। आज प्रत्येकात शिक्षकांची चूल त्यांच्यामुळे पेटलेली आणि जुन्या पेन्शन योजनेसारखा साधारणतः राज्यावर 50 लाख कोटी रुपयाचा बोजा पडणार आहे, तरी एवढा मोठा धाडसी निर्णय या मुख्यमंत्र्यांनी घेतले। आणि त्यांना असं म्हणण्याचा काय अर्थ, मराठी भाषा आहे कशीही वळती, त्याच्यामुळे असा गैरसमज करून घेऊ नये असं मला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे। निश्चितपणाने अतिशय निंदनीय आहे या पद्धतीचं वक्तव्य करणं। ज्या ठिकाणी शिक्षकांना गुलाम म्हणून आपले राहतील असं म्हणणं, मी याचा निषेध करतो। ह्याच प्रवृत्तीविरुद्ध या निवडणुकीमध्ये मी उतरलेलो आहोत आणि म्हणून शिक्षकांची सेवा करण्यासाठी एक आमदार त्या ठिकाणी असतो, सेवक म्हणून काम करणं अपेक्षित आहे आणि तो त्या ठिकाणी त्याच शिक्षकांना गुलाम पाहू इच्छितो, हे निषेधार्थ आहे। मी त्याचा निषेध करतो संबंध शिक्षकांच्या वतीने, समाजाच्या वतीने। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।